टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी आहेत। महेंद्रजी परांजपे यांनी टीका करताना सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये मुघलांच्या वंशजांनी जी ती गरळ ओकलेली आहे। असं परांजपे राष्ट्रवादी प्रवक्ते आहेत। तटकरेची बोली भाषा ते बोलत आहेत। कदाचित तटकरेने ते बोलायला पाहिजे, ते परांजपेला बोलायला लावतात। आता कोणाची भाषा बोलली, मुघलांची बोलली की आणखी काय बोलली, हे रायगड जनता सुज्ञ आहे। आम्ही मावळे महाराजांचे, आम्ही जे बोललो सत्य त्या मतावर आम्ही कायम आहोत। खरं आहे, कारण बरेचशेच्या रूपाने पालकमंत्री पद आम्हाला मिळालं पाहिजे, हा जनतेने दिला जनाधार आहे। त्याचा अवमान तटकरेसारख्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांनी करणं की ज्यांना आम्ही निवडून दिलं हे काय उचित नाही आहे। आणि मग गेले 6 महिन्यात तिढा पडला आहे, त्यांच्या पालकमंत्रीपद स्थगित दिलं आहे, हे काय रायगडला शोभन नाही आहे। म्हणून बरेचशेच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी वक्तव्य केलं। त्या वक्तव्यावर आम्ही ठाम आहोत। कदाचित त्याची बालिश बुद्धी आहे, त्या बालिश बुद्धीचा उपयोग त्यांनी त्या पद्धतीने केला, पण त्याचा बोलवता त्यांनी तटकरे आहे। तटकरेंनी खऱ्या अर्थाने डिबेटला माझ्यावर यावं, त्यांना खुलं आव्हान आहे माझं। जे काय सत्यता आहे ती लोकांसमोर येईल, त्यामध्ये घाबरण्यात का ते वरिष्ठ आहेत, प्रांताध्यक्ष आहेत, असं मला असं वाटतं की तटकरेंनी स्वतः डिबेटला यावं। आम्ही कुठलंही महेंद्र थोरवे असेल, मी असेल, योगेश जे आमचे असतील, भरशे असेल, आम्ही तयार आहोत। 29ला आपण म्हणालो की तटकरेंचा पराभव आम्ही करू, त्यासाठी आपण योजना आखणार आहोत, पण ते म्हणाले की 29ला निवडून आणू आणि ज्या नॅपकिनचं आपण राजकारण करताय त्याच नॅपकिन तुम्ही तोंड त्याच्यामध्ये लपवणार आहात किंवा तुम्हाला तोंड लपवायची त्या नॅपकिनमध्ये वेळ येणार। त्या नॅपकिनची काय जादू आहे हे रायगडवासींनी बघितलं आहे। आणि म्हणून बरेचशेला 4 वेळा लोकांनी आमदार केले आणि आता ते मंत्री आहे सरकारचे। मागचा बरेचशेचा त्याग लक्षात घेत असताना आपण बघितलं असाल की मागच्या सरकारमध्ये बरेचसे मंत्री होऊ शकले नाही आहेत आणि म्हणून पालकमंत्री झाले नाही आहे। पण ज्याला पालकमंत्री केलं होतं त्यावेळेस त्यांना मी पदत्याग करायला लावला। हा इतिहास तटकरेंनी विसरावा असं एवढं काही हे नाही आहे। आणि मग कोणाला तोंड लपवावं लागतं, आमचं तर खुलं चॅलेंज आहे। तटकरेंनी आत्ताही राजीनामा द्यावा आणि जनतेत दरबारी जावं, निवडून आता आम्ही राजकारण संन्यास घेऊ, एवढं आमचं चॅलेंज आहे। 2 आमदार आणि मंत्री मुघलांप्रमाणे गरळ ओकतात अशी देखील टीका तुमच्यावर त्यांनी केली। तर मुघलांची परिभाषा त्यांना माहीत असेल कदाचित, कारण त्यांची तीच कदाचित संस्कृती असावी। आम्ही कट्टरवादी आहोत, त्याच्यामुळे आम्ही मुघलांची भाषा नक्की नाही, पण आम्ही हिंदुत्वाची भाषा बोलणार। महाराजांनी जे शिकवले तेच आम्ही बोलणं आचरणात आणणार। आणि परांजपेसारख्या ज्याला वसा वारसा आहे वडिलांचा, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःचा आकल्याचे तारे तोडावे, हे काय ठीक नाही आहे। त्याचा बोलवता धनी जो आहे तटकरे, त्याने खरं बोलावं, त्याला उत्तर देण्याची आम्ही नक्की तयारी करू। आपण अवकातीत राहावं असा देखील अप्रत्यक्ष एक दम दिलेला आहे। आमचे अवकात काय आहे हे उभ्या रायगडला, महाराष्ट्राला माहीत आहे आणि तटकरे चांगलं माहीत आहे, कारण तटकरेने आतापर्यंत रायगडवासीयांना फसवण्याचं काम केलं आणि त्याची अवकात काय आहे हे जनतेला माहीत आहे। आणि अवकातीत यायचं असेल तर आमचा पूर्ण इतिहास त्यांनी तपासून बघावा। परांजपे खूप लहान आहे, बालिश आहे, आम्ही असे घडले नाही आहोत। मी दुसऱ्यांदा आमदार, भरशे चौथ्यांदा आहे, किंवा महेंद्र थोरे दुसऱ्यांदा आहेत, की आम्ही जनतेमधले लोक आहोत। आमची अवकात जनतेला माहीत आहे। त्यांनी आमच्या जीवात तटकरे साहेब निवडून आलेत, त्यांची अवकात काय आहे का तपासून बघावी। लेडीज बारमध्ये जे महेंद्र थोरवे आहेत ते त्या टेबलावरती चढून नाचले, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले असं देखील ते म्हणाले। लेडीज बार नाही आहे, गुवाहाटीला त्यांनी टेबलवरती नाचले, त्रिवार सत्य ते काय लपवण्यासारखं काय नाही आहे। त्यांनी आनंद तो साजरा केला कदाचित, त्यात काय गैर असं मला वाटत नाही। प्रत्येकाला आनंद साजरा करायची वेगळी पद्धती असते, त्यांनी केला। तो का डान्स बार नव्हता। डान्स बार संस्कृती परांजपेला माहीत आहे, तर जिथून सुरू होते त्यांचा तिथं जन्म झालेला आहे, पण त्याने आम्हाला डान्स बारचं काय शिकवावं। आणि आम्ही महिलांचा आदर करणारे मावळे आहोत, त्याच्यामुळे आम्ही त्या परिभाषेत बोलणार नाही आहोत। पण मगाशी आपण बोललात की त्यांना तोंड लपवायला लागलं रुमालाने, तटकरेला काल महेंद्र थोरेंनी सांगितलं की हाच नॅपकिन त्यांना डोक्यावर घ्यायला लागेल 2029ला, आणि ही तयारी मी निश्चित करतो, कारण तटकरेचं आता काय चालत नाही आहे। आणि उगाच ते प्रांताध्यक्ष म्हणून लोकांना काहीतरी भय भीती सांगतात। मला असं वाटतं की जे आत्ता एकंदर महाराष्ट्रात चित्र उभं राहिले, 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यामागचं काय सत्य असत्य मला माहीत नाही आहे, पण कदाचित ह्या सगळ्याचा खोडा घालण्याचं काम तटकरेच करतील। आणि मला असं वाटतं की काही वर्षापूर्वी किंवा 1-2 वर्षापूर्वी तटकरे अमित बोलायचे, अमित शाह आता अमित भाई शाह बोलायला लागले, जी बोलायला लागलेत। याचा अर्थ असा आहे की तटकरे देखील परिवर्तन आहे। तटकरेंनी पार्टी पॉलिटिकली आम्हाला ज्ञान शिकू नये, तटकरे कधी पाशा बदलेल हे सांगता येणार नाही आहे। मला वाटतं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पण सावध राहावं।
सर, असं एकंदरीत असताना युतीमध्ये मग त्यांचा समावेश करताना आपल्या पक्षाने त्याला विरोध केला नाही का, की राष्ट्रवादी युतीमध्ये येणार होती त्यावेळेस तटकरे आणि त्यांचे पूर्ण जे काही सहकारी त्यामध्ये सहभागी होणार, त्यावेळेस मग आपल्या पक्षाने विरोध त्याला का नाही त्यावेळेस? त्यावेळच्या युतीच्या अनुषंगाने त्या नेत्यांनी घेतलेला तो निर्णय आहे. कदाचित तो योग्य अयोग्य मला माहीत नाही आहे, पण मागच्या सरकारमध्ये यांनाच आम्ही पदत्याग करायला लावला होता राष्ट्रवादीला, ह्याच पालकमंत्री राजीनामा द्यायला लावला होता. आणि मग तो इतिहास का पुसला जाणार नाही आहे, ही त्रिवार सत्यता आहे. आणि म्हणून आमचं आजही म्हणणं असं आहे की वरिष्ठांनी त्यावेळेचा निर्णय घेतला असेल, पण रायगडला तो मान्य नाही आहे अशासाठी, कारण त्यांचा एकच आमदार आहे. खासदार आमच्यामध्ये निवडून गेलेत तटकरे साहेब, तिथे आम्ही 6 आमदार आहोत युतीमधले, BJP 3 आणि शिवसेना 3. आमची सर्वाधिक ताकद आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारात धरत नाही आहोत, कारण त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांना फसवले. तेव्हा आम्ही एका विचाराशी निश्चित सहमत आहोत की तटकरे सोडून रायगडचे राजकारण हे विचारवंतांचं आहे, असं आमचं नक्की मत आहे. राष्ट्रवादी म्हणते की जर तुम्हाला आमची गरज नसेल तर आम्हालाही तुमची गरज नाही आहे, आम्ही पण प्रबळ आहोत रायगडमध्ये. रायगडची ताकद काय आहे लोकांना माहिती आहे. तटकरे सर आमच्या जीवावरती निवडून आले, त्यांनी का आम्हाला ताकदीचा अंदाज शिकवावा म्हणून सांगितलं. तटकरे राजीनामा द्यावा आणि खुल्या मैदानामध्ये उतरून त्यांनी चॅलेंज स्वीकारावं. आमची तयारी आहे. जर ते तसं जिंकून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ. हे त्रिवार सत्य आहे, त्याच्यामध्ये काय लपवायचं आहे. जे सत्य आहे ते आम्ही बोललो आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशाशी कोणाचा संबंध लावा हा त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे, पण जे सत्य आहे ते आम्ही काल बोलून गेलो. मनसेचे वैभव खेडेकर जे आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे, आपण याकडे कसं पाहताय? नाही, खेडेकर वरिष्ठ ज्येष्ठ नेते आहेत मनसेचे. स्थापनेपासून ते मनसेमध्ये लगभग राजसाहेबांबरोबर आहेत. कोकणातला एक वेगळा चेहरा आहे जो लोकमान्य आहे. आले तर निश्चित स्वागत आहे त्यांचं, कारण आम्ही आमच्या पक्षामध्ये आलं तर निश्चित त्यांना हाताला मदत नक्की होईल, विकास कामं होतील आणि सत्तेतला पक्ष असल्या कारणाने त्याचा फायदा निश्चित होईल. आम्ही आशावादी आहोत की खेडेकरसारखं एक दिग्गज व्यक्तिमत्व जर शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आले तर स्वागत निश्चित. एकंदरीत सर, महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला जाणायचं आहे की तुमच्यामध्ये आणि तटकरेमध्ये हा वाद कसा पेटला? तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये, पक्षामध्ये आणि तटकरे असा वाद कधी लागला? नाही ना, बघा असं आहे की तटकरेचा पुरा इतिहास आपल्याला माहिती आहे. अंतुले साहेबांपासून ते आतापर्यंत तटकरे साहेबांना कोणालाही सोडलं नाही आहे. सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. त्यांचा जेव्हा फायदा येतो तेव्हा कोणाशी ते गॅटमॅट करण्याची तयारी असतात, तेव्हा त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवा. आणि सुदैवाने मागच्या झालेल्या चुकीमुळे ते पुन्हा बॅकडोर एंट्रीने आतमध्ये आलेत. आणि मग मगाशी आपण विचार करून त्यावेळी त्यांना स्वीकारलं, पण त्यांचा स्थायी स्वभाव आहे तो. जे काय पाहिजे ते आपल्या कुटुंबाकडे पाहिजे, दुसऱ्याला देणं नाही. त्यांच्या पक्षात कुठला कार्यकर्ता मोठा झाला आहे? त्यांच्या घरातले सगळे आमदार खासदार सगळेच झालेत ना, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष. इतरांना दिले का? हा इतिहास तपासून बघावा आणि मग तटकरेंनी बाकीच्या राजकारण बोलावं. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवे. यांनी स्पष्टपणे सांगितलं की तटकरेने आतापर्यंत कुठल्या कार्यकर्त्याला मोठं केलंय हे त्यांनी दाखवावं, परंतु असं एकंदरीत एकही चित्र नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, राज वैशंपाय, टीव्ही मराठी, रायगड, अलिबाग.